इकरा कॉलनी परिसरात सामाजिक कार्यकर्ते हाजी रऊफ पठाण यांच्या हस्ते 2 रस्त्याचे करण्यात आले लोकार्पण। धुळे शहरातील इकरा कॉलनी परिसरात अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निधीमधून 2 काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले आहे। या रस्त्याचे आज रविवारी रोजी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी पोलीस अधिकारी हाजी रऊफ पठाण यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती आणि धुळे शहरातील कोणताही अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सांगून सुद्धा पाहायला तयार नव्हते। यामुळे परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी पोलीस अधिकारी रऊफ पठाण यांच्याकडे या रस्त्या संदर्भात मागणी केली होती। या मागणीची दखल घेत रऊफ पठाण यांनी अल्पसंख्याक मंत्री माननीय अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करून या परिसरातील दोन्ही रस्त्यांसाठी 25 लाख रुपये निधी मंजूर करून आणला होता। या दोन्ही रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने आज रविवारी रोजी परिसरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले। या दोन्ही रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांनी एकच समाधान व्यक्त करत अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते हाजी रऊफ पठाण यांचे आभार मानले आहे। यावेळी संपूर्ण कॉलनी परिसरातील नागरिकांतर्फे हाजी रऊफ पठाण यांचा सत्कार देखील करण्यात आला। धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। 18 अगस्त को हाजी रऊफ पठान साहब का इस्तेकबाल रखा गया था इकरा कॉलोनी में। रऊफ साहब IPS रिटायर्ड अफसर है और कौम की खिदमत करने का जज्बा रखते हैं। आपकी बड़ी कोशिश रही है कि कौम में कोई काम हो, तो आपने अपनी जद्दोजहद से आमदार सत्तार साहब की निधि से 25 लाख के 2 निधि मंजूर करवा कर लाए और इकरा कॉलोनी में 2 रोड का काम मुकम्मल कर चुके हैं। और इसके आगे भी उन्होंने वादा किया है कि जो बाकी का रास्ता बचा है वो भी इंशाल्लाह वो जल्द अज जल्द वहाँ से मंजूरी ला करके करवा देंगे।